नमस्कार आणि वेलकम टू द न्यू ब्लॉग ऑफ द तनया निखिल. मी तनया तुमचं अगदी मनापासून स्वागत करते आपल्या आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. हा आपला 2025चा शेवटचा ब्लॉग असणार आहे. तुम्ही ह्या वर्षात खूप सारं प्रेम दिलं आहे आम्हाला, लाईक्सच्या रूपाने, सबस्क्रायबर्सच्या रूपाने, तुमच्या छान छान कमेंट्सच्या रूपाने. तर खरंच थँक्यू सो मच. हे वर्ष आम्हाला खूप छान गेलं आहे. आय होप तुम्हालाही छान गेलं असेल आणि पुढचेही सगळे वर्ष छान छान जाओ. तर काल मामाचा बर्थडे करून आम्ही 11 वाजता तिथून निघालो होतो, 12 वाजता सिन्नरला आणि 3 वाजता पुण्याला. असा काहीच आमचा प्रवास झाला आहे, त्याच्यामुळे उठायला जरा लेट झालं होतं. परंतु चकाचक आवरला आहे. मागे जर आपसारा आहे जो मी आत्ता आवरणार नाही आहे. तर आम्ही निघतोय कुठेतरी, पण आम्ही कुठे चाललोय हे बघण्यासाठी ब्लॉग तुम्हाला शेवटपर्यंत बघावं लागणार आहे. ऑल साईड सखीला मागच्या वर्षी घेतलेला ड्रेस यावर्षी गोड बसलाय आणि तो थंडीचा गोड गोड दिसतोय. आणि हा ऑनलाईन घेतला, याची लिंक मी बटन दाबते. सखी तू कुठे चालली आहे? आणि तो बलून देणार आहे का तू रेवाला? रेवा आपली आहे ना? माझी आहे बलून आहे. पापाने इतकं पॅक करून टाकलंय माझ्या लेकीचे केस वगैरे की बस कधी. कौतुक. आणि आम्ही चाललोय हार्डली एका मुक्कामाला. ती मोठी बॅग आहे, ही मोठी बॅग आहे, एक माझ्या खांद्याला आहे. कमी सामान आहे का रे ह्यावेळेस त्या मनाने आपलं. चलो. तर आम्हाला डेस्टिनेशनला पोहोचायआधी एक नाश्त्याचा ब्रेक होता. आमच्या आधी सगळेच जाऊन पोचलेले होते. सगळे 10:30पर्यंत गेले होते. आम्हाला जायला 11:30 झालेले होते, कारण ॲक्च्युली आमचा प्रवास झालेला होता, थोडं लेटच गेलो होतो. सखीसाठी शुभभावने खाऊ काय होता तो घेऊन ठेवलेला होता. तर असं गोड गोड आवरून आम्ही निघालोय आमच्या 31च्या सेलिब्रेशनसाठी. 2025चा शेवटचा दिवस आहे. या आधीचे सगळे जे काही सेलिब्रेशन्स होते वर्षाचे शेवटचे, ते आमच्या ग्रुपसोबत म्हणजे आमच्या फ्रेंड्ससोबतच होतात. यावेळेस पण आमचं ऑलरेडी रिसॉर्टला बुकिंग झालेलं होतं. त्याच्यानंतर बर्थडे पार्टीचा प्लॅन झाला. सो सगळंच मागे पुढे होतं. 30-31 तिकडेही जाणं महत्त्वाचं होतं. इकडे पण बुकिंग करून ठेवली होती. इकडेही नसतं आलं तर इकडे बोलणे खाल्ले असते. आणि निखिलची जायची पण घाई होती. तो आता पुढच्या 8 दिवसात निघणार आहे, त्यामुळे गडबड होती. बट थँक्स टू निखिल, तो मला घरी घेऊन गेला. घरी घेऊन गेला. त्याच्यानंतर पुन्हा घेऊनही आलाय. तर याच्या आधी आम्ही कधीच बाहेर 31st नाही केलाय. दरवेळेस घरीच असायचा, कारण मी तर डाळ भात खाणारी आहे. यांचं नॉनव्हेज वगैरे असायचं, तेही घरी करायचो. आणि जेव्हापासून माझं लग्न झालंय तेव्हापासून एक छोटं लेकरू का होईना ग्रुपमध्ये असायचं. सगळ्यात स्टार्टिंगला मिहीर होता, हळूहळू वाढत गेले. सगळ्यांसाठी जो डाळ भात असायचा तोच डाळ भात शेवटी मी, स्वाती आणि दिलीप भाऊजी खायचो. यांचं खूप काही काय असायचं. बट ह्यावेळेस असं झालं ना, सगळेच मुलं मोठे झाले. म्हणजे 3 मुलं आमचे मोठे झालेत, तर तिघांना खेळायचं असतं. त्यात रेवा आणि सखी इतक्या मध्ये मध्ये करतं की त्यांनाही खेळू देत नाही. आणि 15 जण एकाच घरात राहून सेलिब्रेशन करणं आम्हाला जरा अवघड झालं. सो मी पहिल्यांदा बाहेर चाललोय 31st ला. सो माहित नाही कसं कसं काय काय असणार का रे. भारीच राहील, त्याला काय सगळे तेच मेंबर आहे म्हटल्यावर मग काय. ह्यावेळेस आम्ही असं डिच केलं, स्विमिंग वगैरे काही नाही करायचं. गेली का मस्त आराम करायचा आहे, गेम खेळायचा आहे, मस्त संध्याकाळ घालवायची एकत्र. तर या बघूयात अजून पुढे काय काय होतं. त्याच्यासाठी आम्ही खास पुण्याला आलोय. म्हणजे त्याच्यासाठी नाही आलोय, अजून एक सॅटर्डेचा प्लॅन आहे, तो पण जरा स्पेशल आहे. तो जास्त स्पेशल आहे. सो तुम्हाला ब्लॉग बघावाच लागणार आहे, हा पण आणि पुढचा सॅटर्डेचा पण. मी काल रात्री आल्यानंतर सकाळी एडिटिंग करून ब्लॉग पोस्ट केला. म्हटलं कारण आज राहून गेलं, उद्या राहून गेलं तर परत होणार नाही. सो तुम्ही मागच्या ब्लॉगला पण, मामाच्या बर्थडेच्या ब्लॉगला पण खूप प्रेम देताय, त्याच्यासाठी थँक्यू सो मच. आणि आता इथून काय काय होतंय, काय काय गेम खेळतोय, काय काय मजा करतोय, वर्षाचा शेवटचा दिवस कसा घालवतोय, हेही तुमच्यासोबत शेअर करणार आहे मी. तर यावेळेस आम्ही आलो आहे MTDCच्या पानसेतच्या रिसॉर्टला. आम्ही इमॅजिन केलं होतं त्याच्यापेक्षा रिसॉर्ट ॲक्च्युली खूप छान आहे, बऱ्यापैकी मेंटेन केलं आहे. पण या लोकांना अजून अपेक्षा आहेत. सखीला तर खूप काही तयार नाही केलं मी. सखी झोपेतच होती आणि तिला मी तसंच उचललं आहे. आणि आमचं असं काही प्रॉपर प्लॅन नव्हतं झालं की काय करायचं आहे काय नाही. त्याच्यामुळे आमच्या कपड्यांची पण खूप बोंबाबोंब झालेली आहे. आम्ही मुलींनी सगळे 1 पीस आणले होते, पण त्यांना बोटिंग वगैरे करायची, त्याच्यामुळे मग खूप काही असं चेंज नाही केलं. मी पण जो घेतला होता 31st तो न वेअर करता खूप जुना असा ड्रेस मी जो एक्स्ट्रा टाकून आणला होता तो घातला आहे. बट तो गोड दिसतोय, मीही गोड दिसतोय. आणि त्याला तुम्हाला दाखवत होतं पुढे पुढे काय करतोय. निखिल किती एक्सायटेड आहे तू? असं की झोप येते अजून, नको गोड दिसतंय ते. चलो आम्ही रेडी आहे, बाकी पण सगळे रेडी आहे. आणि आम्ही, निखिल कुठे प्लॅन केलाय तुम्ही? गिव्ह सम ब्रीफ ना. अरे थांब ना, यावेळेस 31st एक नंबर आहे. कुठे केलंय प्लॅन तुम्ही? आम्ही एकदम साईड. ते इथे आल्यानंतर 1 ते 1.5 तास फिरत होते लोकेशन शोधत. येस. आणि आम्ही डाऊट घेत होतो की माणसं कुठे जाऊन बसलेत, आपल्याकडे पोरं सांभाळायला. डायरेक्ट आम्हाला पैसे द्यायला एवढं भारी लोकेशन.
आमचे 4-5 फोटो जरी काढले गरिबांचे तरी आमच्यासाठी खूप आहे. निखिल इथली पायरी एक तुटलेली बरं का. आणि हे पण खूप छान आहे बघा. प्रॉपर्टी लय मोठी लय भारी. चलो फिर तुम्हाला ते पण दाखवते मी. बट आता चला. हे बघा सगळे तयार आहे आणि किती बापलेकीचं बघा. अगं माझी राणी ग, अगं माझी शोनी ग. ॲक्च्युली आम्ही सगळ्यात लेट येऊन सगळ्यात लवकर आवरले कारण की आम्ही प्रवास करून आलो. हे सगळे पोचले होते 10:30पर्यंत नांदेड सिटीला. आम्हाला यायलाच 11-12 वाजले होते. तिथून सगळे सोबत आलो. इथे आल्यानंतर पण मी म्हटलं होतं की मला झोपायचं, मला वेळ लागेल, माझी रात्री झोप नाही झाली आहे. तरी पण सगळ्यात आधी आवरून मीच बाहेर पडली आहे. सगळ्यात आधी मीच बाहेर पडली आहे. येतात हळूहळू सगळे. तर आम्ही जातो आहे. मी टिकली लावायची विसरली, स्वादी ती लावते. तर थंडी थंडी करत आम्ही अशा ठिकाणी आलो जिथे आम्हाला ऊन लागायला लागलं. हा ठीक आहे ना, आणले ना आपण सगळं सामान. पण मस्त वाटतंय जे काही येते. आम्ही सगळे इकडे फोटो काढतोय सगळे. हा आणि निखिल बघा तिकडे लेकीला घेऊन काय पडतं त्याचं लेकीकडे. निखिल तो बघ ना. ए सखी कुठे जायचं तुला? बोट मध्ये जायचं. ते बघ मीर दादा आला बघ, आपण त्या बोट मध्ये जाऊ. आता आमचे निम्मे लोक गेले होते बोटिंगला, तोपर्यंत आम्ही थांबलेलो होतो. रेवा आणि सखी मस्त एकमेकींचा हात पकडून तिथे चालत होत्या, फोटो काढत होत्या. या सोबत वाढणारे अजिबात भांडत नाही दोघी, अजिबात नाही. सो गोड गोड फोटो काढू देत होत्या. त्यानंतर आम्ही गेलो होतो बोटिंगला. सनसेटच्या वेळेस बोटिंग अगदी मस्त वाटत होतं. आणि आम्ही चौघंच गेलेलो होतो, विथ सखी आणि रेवा. त्यांना थोडा वेळ बोट थांबून आम्ही पुढे त्या बोटच्या इथे बसवलं. म्हटलं 1-2 फोटो काढू. तुम्ही घाबरू नका, अगदी सेफ होतं म्हणूनच तिथे बसवलं होतं आम्ही. सो मस्त आमचा जो काही होता ना इयर एंडिंगचा जो काही प्लॅन होता अगदी छान चालू होता. त्याच्यानंतर मात्र खूप मोठी गडबड झाली, जी तुम्हाला व्लॉगच्या शेवटी सांगते. मला खूप वाईट पॅनिक अटॅक आलेला होता. हा जस्ट त्याच्या आधीचा 1-2 मिनिटाचा व्हिडिओ आहे. त्यानंतर मी जरा नॉर्मल झाली, सगळ्यांनी मला हसवलं वगैरे. मस्त असा सेटअप लावलेला होता इथे. चिकन, मासे या सगळ्यांची ऑर्डर दिलेली होती. माझ्यासाठी आणि स्वातीसाठी बेसन भाकरी हा बेसिक मेन्यू होता. मी पण बऱ्यापैकी नॉर्मल झालेली होती. म्हटलं चला आता एन्जॉय करूयात. संध्याकाळी खूपच थंडी वाजायला लागली होती. सो शेकोटी पेटवलेली होती. हिच्यात जी मजा होती ती कशातच नव्हती. इतक्या गप्प्या गोष्टी, इतकं निवांत, इतकं सगळं छान छान सुरू होतं. पण लहान मुलांना थंडी वाजायला लागली. सो आम्ही 10 वाजेच्या आसपास पुन्हा रिसॉर्टवर गेलो. आणि तिथे गेल्यानंतर जी मजा मस्ती आम्ही केली आहे नेक्स्ट लेवल होती. इथे सगळ्यांची मजा कुडवता, लेडीज जेंट्सची, जेंट्स लेडीजची. बट कधीच कोणाला कशाचाच राग येत नाही. सगळे मस्त मिळून मिसळून असतात. आणि दॅट इज द ब्युटी ऑफ आवर फ्रेंडशिप. मस्त न्यू इयर सेलिब्रेट केला. हॅपी न्यू इयर. डे 2 MTDCच्या रिसॉर्टमध्ये आम्हाला म्हणजे बॅकग्राऊंड वगैरे छान असलं तरी सर्व्हिस फार वाईट होती. सो तसा काहीतरी आमचा 31st संपला काल रात्री. पण आज 1 जानेवारी आहे. सगळ्यांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. इंग्रजी नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. आता आम्ही इथून नाश्ता करून निघतो आहे. काल रात्री खूप जास्त शूट नाही करता आलं कारण आम्ही इतकी मजा मस्ती केली आहे. आम्ही तिथेच थांबणार होतो 12 वाजेपर्यंत पाण्याजवळ. पण नंतर थंडी वाजायला लागली आणि पुरं अनकंट्रोल झाले होते आमचे. नुसते दगड उचल, पाण्याजवळ जा, इकडे फिर तिकडे फिर. मग ते सेफ नाही वाटलं लहान मुलांमुळे. मग आम्ही आलो होतो 9:30पर्यंत. इथे येऊन पण आम्ही खूप धिंगाणा केला, खूप मजा मस्ती केली. सो छान संपला आमचा कालचा दिवस. म्हणजे वर्षच आमचं खूप छान संपलं. नवीन वर्ष आहे. माझं दरवर्षी असं असतं, नो रिग्रेट फॉर लास्ट इयर, नो रिझॉल्युशन फॉर दिस इयर. फक्त ग्रॅटिट्यूड जो काही असतो तो. सो यस, नवीन वर्षाची सुरुवात झाली आहे. आता कुठे चाललो आहे काय चाललं आहे माहीत नाही. फक्त आता नाश्ता करतो आणि निघतो आहे. इथला नाश्ता पण ओके होता. त्याच्यानंतर यांच्या हातात ते बॅडमिंटनचे रॅकेट वगैरे लागले. यांच्या अंगात स्फूर्ती आली आणि सगळे जेंट्स आणि शुभू सगळे खेळायला लागले होते. यांची मजामस्ती चालू होती. आम्ही मात्र कोपऱ्यात बसून ऊन खात होतो कारण आम्हाला बाकी काहीच करायची इच्छा नव्हती. तिथून आम्ही गेलो होतो खडकवासल्याला. थोडा वेळ तिथे थांबलो. काही खायचं प्यायचं तर नव्हतं आम्हाला, पण मस्त एक सरबत घेतलं, थोडं तिथे बसलो, रिलॅक्स केलं. तिथून सगळ्यांचं चालू होतं कुठे जायचं, नंतर घरी जायचं, पिक्चरला जायचं. असं करत करत शेवटी आम्ही जाऊन पोहोचलो शुभूच्या घरी. तिथे जाऊन मस्त कढी खिचडीचा बेत केला होता. सगळे एकत्र आले की हीच पार्टी असते, हीच मजा असते. सो इथे आम्ही खूप मजा मस्ती केली. इथून निघायची अजिबात इच्छा नव्हती, पण शेवटी निघालो कारण विकेंडचा ऑलरेडी प्लॅन ठरलेला आहे. तर शुभूकडून निघाल्यानंतर डायरेक्ट घरी आली केस धुतले, घरं वगैरे आवरले, देवपूजा केली कारण 8 दिवस मी घरी नव्हती तेव्हा पण देवपूजा करते आलेली नव्हती. आज 1 जानेवारी आहे. म्हटलं मला जवळजवळ संध्याकाळ झालेली होती.
पण मी देव वगैरे नाही धुतले, पण दिवा वगैरे लावला, शुभम करोती वगैरे म्हटली. मला पण थोडंसं रिलॅक्स फील झालं. सखी 2 दिवसापासून बाहेरचं खाणं वगैरे चालू होतं, त्याच्यासाठी स्वयंपाक केला आणि मग काय ते सुरुवात झाली. मग आता एडिटिंग करतच होती. जसं मी तुम्हाला ब्लॉगमध्ये बोलली की मला वाईट असा पॅनिक अटॅक आला होता. तर एक गोष्ट आहे, आता मी त्याचा मला भयंकर फोबिया आहे. लोकांसाठी ती खूप क्षुल्लक आहे आणि कशाचा फोबिया आहे हे पण मी सांगू शकत नाही, कारण सोशल मीडियाचा प्लॅटफॉर्म आहे हा, कोणी पण गैरफायदा घेऊ शकतं. सो मला एका पर्टिक्युलर गोष्टीचा फोबिया आहे आणि हे सगळ्यांना माहीत होतं की मी ह्या पर्टिक्युलर गोष्टीला घाबरते. इवन ये ना 2 मिनटं अरे ये तुझी रिॲक्शन सांग. तर निखिलला पण माहीत होतं की यार तनू याला घाबरते. घरच्यांनी सांगितलेलं होतं की ही अशी अशी गोष्ट आहे आणि काल अचानक ती गोष्ट माझ्यासोबत घडली. इतक्या वाईट प्रकारे आम्ही बोटिंग वगैरे करून आलो आणि अचानक ती गोष्ट झाली. निखिल तुझी रिॲक्शन काय होती? ठीक आहे, माणूस एखाद्या गोष्टीला घाबरतो, कोणी असेल. हे जरा जास्तीच होतं, म्हणजे डायरेक्ट माझा जीव, म्हणजे मला असं वाटलं की यार ठीक आहे, म्हणजे एवढं काय घाबरायचं त्याच्यात. एवढं तिचं डायरेक्ट डोळ्यातून पाणी, डायरेक्ट ती बोलायला नाही, तिचा आवाज माझा बसल्यासारखा आवाजच निघत नव्हता. आवाजच निघत नव्हता. मला समजत नव्हतं काय झालं एवढं. मला वाईट पॅनिक अटॅक आला होता. या गोष्टीला पॅनिक अटॅक म्हणतात हे मला याच्या आधी माहीत नव्हतं. मला फोबिया आहे, मी घाबरते. ती गोष्ट निखिलला पण माहीत होतं की माझ्या पर्टिक्युलर गोष्टीला घाबरते. आमच्या ग्रुपमध्ये पण माहीत होतं, पण ती समोर आल्यानंतर मी काय रिॲक्ट करते हे निखिलला मागच्या 7 वर्षात कळालेलं नव्हतं किंवा 7 वर्षात तशी कधी वेळ आलेली नव्हती. हे माझ्यासोबत हार्डली आमचे बाबा वारले ना तेव्हा एकदा झालेलं होतं, एकदा मखमलबादच्या घरी. आणि हे 3rd टाइम जे झालं, मी म्हणजे निखिलला ना, निखिल असं डोकं खायचं होतं, त्याला कळतच नव्हतं की काय चालू आहे. म्हणजे एवढं काय त्याच्यात. पण असं काय आपल्याला काही माहित नाही, आपण घाबरतो म्हणजे आपण काय थोडं. तो मला तेच म्हणे की तनू तू ओव्हर रिॲक्ट केलं असं मला वाटतं. मला मे बी मला माहित नाही की म्हणजे मला माहित नाही तुझ्या की कोणाला कशाला गोष्टीला घाबरल्यावर कोणाचं काय रिॲक्शन असते काय. जनरली आपलं असतं ना, हा ठीक आहे लांब व्हा, मागोवा, बाजूला व्हा. हे म्हणजे डायरेक्ट म्हणजे मला देवच दिसले डायरेक्ट. आजूबाजूचे सगळे जाम झाले होते. मला असं झालं गेला 30% आता. किती हलकट आहेस तू. तर मला खूप जे काय होतं ते खूप वाईटरित्या, मला ना माझा आवाजच येत नव्हता. माझ्या डोळ्यातनं कंटिन्यू पाणी चालू होतं. याला कळत पण नव्हतं काय करावं. त्याने मला 2 मिनिटं जवळ घेतलं, पण मला ते पण सुचत नव्हतं. मग सगळे जमा झाले. 5-7 मिनिटांनी हिला जवळ घेतलं का बाकीचे सगळे गोळ्यात आले म्हणून. नाही तर मला तोपर्यंत वाटलं ठीक आहे बाई, म्हणजे एवढं काय रडती तू. पण मग नंतर मला थोडा सिरियसनेस कळाला की जेव्हा माझा आवाजच निघत नव्हता. मला कळालं जी गोष्ट आहे ना ती इतरांसाठी खूप क्षुल्लक गोष्ट आहे, पण फोबिया प्रत्येकाचा वेगळा वेगळा असतो. माझा जरा जास्तच भयानकरित्या समोर आला. मला म्हणजे मी स्वातीचा हात धरला होता ना, माझे नखं लिटरली तिच्या हातात घुसले असतील. तो इतका पॅक पकडलेला होता. मी ती सिच्युएशन नंतर मला हसवून वगैरे सगळ्यांनी नॉर्मल केलं अर्ध्या तासात. पण जे पहिले 15-20 मिनटं होते ते इतके भयानक होते. निखिलला पण असं झालं की तनू तुला काय होतंय, ठीक आहे तू घाबरते, पण या पॉईंट इतकी घाबरतेस हे मला माहीत नव्हतं. सो मी आता दादा त्यांना पण सांगितलं त्याला की दाजीना धडा बसला का काय. नंतर जो पनीर चिली सोयाबीन चिली दाबली मग खाल्लंय मी मुळात नाही. पनीर चिली आणि सोयाबीन चिली मागवली होती, पण आम्ही एवढी नाही खाली, कारण त्याच्यात खूप तेल होतं. बट पिठलं भाकरी जी होती ती मस्त होती. ती असं पण आम्ही त्याचेवालेच आहे का रे, गरीबाचं. यांचं असं म्हणणं आहे की तू आणि स्वाती आम्हाला अजिबात कुठे नेलेले परवडत नाही, कारण तुमच्यासाठी आम्ही कुठून आणत जाऊ दर भाकरी आणि भाजी. अरे कोकणात गेल्यानंतर सुद्धा जर तुम्ही पिठलं भाकरी मागताय म्हणजे तुम्हाला काय केलं पाहिजे आता. तुम्ही खातात रे चिकन मटन मासे. मी पण काल मासा खाल्ला. म्हणजे मासाचा एक कोणता मासा आणला होता, इतके काटे होते त्याच्यात, इतके काटे होते चिलापी की नंतर मला इरिटेट झालं. मी तो 1 पीस खाल्ला नाही केलं, म्हटलं तुम्ही खाता मी खाईल, मला काय व्हेज वगैरे खायचं ते. सो तसं झालं. काल पुन्हा गोडधोड पण आम्हाला रात्री काही मिळालं नाही. बट जसा होता तसा छान तिथे संपला आमचा जो काही दिवस होता, तो मस्त गेला. हा थोडं माझ्यामुळेच मला असं झालं होतं की सगळे डिस्टर्ब नको व्हायला, कारण तो अर्धा तास सगळ्यांच्या चेहऱ्यावर 12 वाजलेले होते की वहिनींना काय झालं, तनूला काय झालं. बट नंतर मग सगळ्यांनी मला पण हसवलं. मला थोडा आनंद झाला होता, पण मग कशाचा, बायको कधी तरी रडली म्हणजे कोणाला तरी घाबरते. सो असं 2 मिनिटं वाटलं जाते काय एवढी हो मलाच त्या पॉईंटला माझी दातखी बसते ना त्या काइंड ऑफ झाली होती. मलाच झालं होतं की मला काय होतं काय नाही. निखिलची पहिले 5 मिनिटं अशी काहीच रिॲक्शन नव्हती. त्याला नंतर कळलं की नाही तनूला खूप काहीतरी सिरियस झालेलं आहे. त्याने मला असं कधीच नाही पाहिलं आहे ना. तो आता खूप मजाकवारी घेतोय, बट काल त्याचे इंडिकेटर लागले होते की बायकोला काय झालंय म्हणून.
हा ना, म्हटलं फिरायला घेऊन जावं. लोकांनी म्हणा तिच्याला फिरायला घेऊन गेला आणि केला काय नाही कार्यक्रम. तुझे मित्र होते, टेन्शन नको. मित्रमैत्रिणी होते तुझ्या सोबत. काय सांगावं. सो खूप सिरियस सिच्युएशन होती, बट सगळ्यांनी मजाक मस्ती करून ती मला नॉर्मल केलं. मेन म्हणजे मी पण अर्धा पाऊण तासाने बऱ्यापैकी नॉर्मल झाली. मग मी यांची मजा घ्यायला लागली. मग मी कोणालाच सोडलं नाही. असं पण सगळ्यांचं म्हणणं असतं वहिनी आग लावायत, वहिनी नवरा बायकोमध्ये भांडणं लावतात. 2-4 जणांचे डिवोर्स करून दिले असते. मी वकील असते सगळ्या बायकांची जेव्हा जमतो तेव्हा. सो अर्धा एक तासाने मी ते पण सांगतो, तू वकील होती पण 2-4 जणांचे डिवोर्स करून दिले असते कालच्या काल. मी खरं बोलते, कारण जे काही होतं ते. पण आम्ही रात्री जी मजा मस्ती केली आहे ना ती नेक्स्ट लेवल होती. सो प्रत्येक न्यू इयर आम्ही म्हणून या लोकांसोबतच घालवतो. का रे, त्यांना आमच्याशिवाय ऑप्शन नाही, आम्हाला त्यांच्याशिवाय ऑप्शन नाही. नेक्स्ट इयर पण आम्ही इकडे इकडे जायचं तिकडे जायचं असं प्लॅन करू, परत एकत्रच बसू. नेक्स्ट टाइम आपण राहणार. चलो, आपण आजचा व्लॉग इथेच फिनिश करूया. तुम्हाला आपल्या आजच्या व्लॉगमध्ये काय आवडलं ते खाली कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि निखिल या सिच्युएशनला हसला याच्यावर खाली कमेंट करू नका. तो आत्ता म्हणजे कालची सिच्युएशन वाईट होती, तो आत्ता खूप हसल्यावर होतोय, कारण तो मला चेअरअप करतोय, मला ते विसरायचं ह्याच्यासाठी करतोय. म्हटलं तुम्ही करालच कमेंट रिलेटेड. चलो, आपण आजचा व्लॉग इथेच संपूया. तुम्हाला आपल्या आजच्या व्लॉगमध्ये काय आवडलं ते खाली कमेंटमध्ये नक्की सांगा. अजून मी आवडलाच ना, अजून कोण आवडणार आहे. किती कॉन्फिडन्स म्हणावा माणसाला. चलो, आपण आजचा व्लॉग इथेच फिनिश करूया. भेटत पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय. बाय कर ना. बाय. बोकडी बाबा आला, तुला घेऊन जाईल तो. नाही आला बोकडी बाबा. सखीने जी मजा मस्ती केली, मी ब्लॉग फिनिश करायचं म्हणते बोलतच राहते. सखीने आणि रेवाने जी मस्ती केली ना काल, माझ्या वस्तू गोळा करून आणलंय तुला. सखी गुड नाईट कर सगळ्यांना. पण हॅपी न्यू इयर. हॅपी न्यू इयर. चलो बाय.